इंडायसिस अँड क्यूब रूट. आता बाकी काय लक्ष द्या सर्वांनी. सपोज मी जर असं म्हटलं प्रॉडक्ट म्हणजे काय मल्टिप्लिकेशन 3 × 3 × 3 × 3 असं मला 3 टाइम जर 3चं मल्टिप्लिकेशन करायचं आहे तर मी एवढं लिहिण्यापेक्षा काय लिहू शकतो माहिती आहे का तुम्हाला. 3 तसंच लिहून टाकायचं. काय करायचं 3 तसंच लिहून टाकायचं. आणि हा 3चं किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे 4 टाइम आहे ना. मग याचा रेश टू इथं काय लिहायचा 4. यालाच आपण म्हणतो काय क्यूब रूट किंवा इंडायसिस. लक्षात आलं का. एकाच नंबरने त्याच नंबरला किती वेळेस मल्टिप्लिकेशन केलं तो एवढ्या वेळेस लिहिण्यापेक्षा डायरेक्ट त्याच्या डोक्यावर काय लिहून टाकायचं तेवढा अंक लिहून टाकायचं. लक्षात आलं का. अजून एक सांगतो 4 × 4 × 4 × 4 × 4 × 4 एवढं लिहिण्यापेक्षा मी काय लिहू शकतो रे 4 रेश टू किती वेळेस मल्टिप्लिकेशन आहे 1 2 3 4 5 and 6. मग याचा रेश टू काय लिहायचा 6. रेश टू काय लिहायचा 6. मग आता मला सांगा बरं इथं 5 रेश टू मी 5 लिहिला त्याचा मिनिंग काय होणार आहे 5चं 5 टाइम मल्टिप्लिकेशन. लक्षात आलं का. मग हा जो 3 आहे किंवा इथं कोण आहे 4 आहे किंवा इथं जो 5 आहे याला आपण म्हणतो बेस. याला काय म्हणतो आपण बेस. आणि हा जो 4 हा जो 6 आणि हा जो 5 जो आहेत हा त्याच्या डोक्यावरती आणि त्या डोक्यावरच्या ज्या नंबरला आपण काय म्हणतो इंडेक्स. काय म्हणतो इंडेक्स. मग मला आता ह्या 3/4 मध्ये बेस कोण आहे सांगा रे. बेस कोण असणार आहे 3 आणि इंडेक्स किती असणार आहे. लक्षात आलं सर्वांच्या. बरं याच्यामध्ये मला सांगा बेस किती आहे. बेस किती आहे 4 आणि इंडेक्स किती आहे 6. याचा बेस किती आहे 5 आणि याची इंडेक्स किती आहे. इंडेक्सचा मिनिंग काय आलं बेसचा मिनिंग काय आलं. बेस म्हणजे कोणाचं मल्टिप्लिकेशन आणि इंडेक्स म्हणजे किती वेळेस मल्टिप्लिकेशन. हे किती वेळेस मल्टिप्लिकेशन होतं 4 टाइम्स. हे इथं किती असणार आहे लक्षात आलं का नक्की. मग हा जो खाली असतो हा कोण असतो बेस आणि इथं कोण असतो. म्हणजे याचं एक्झाम्पल म्हणून काय लिहू शकतो आपण इथं 4/3 हे त्याचं एक्झाम्पल आहे ना. 4 काय राहणार आहे बेस आणि 3 काय असणार आहे त्याच्याली इंडेक्स. इथपर्यंत कळालं सरांना. काही डाऊट राहील का नाही. एक काम करा एवढं पटकन लिहून घ्या. लक्ष द्या पेन खाली ठेवा. आता ह्या इंडेक्सचे किंवा इंडायसिसचे काही लॉज आहे. लॉज ऑफ इंडायसिस. लक्ष द्या सर्वांनी इकडं. सर्वात महत्त्वाचा लॉ काय बघा. जर 2 बेस सेम आहेत त्यांचं मल्टिप्लिकेशन आहे बट त्यांचा इंडेक्स जो आहे तो वेगळा आहे. म्हणजे काय इथं यम आहे आणि इथं काय बरं यन आहेत. म्हणजे बघा काय म्हटलं मी a⁻m इंटू a⁻n म्हणजे बेस काय रे सेम. बेस काय आहे सेम आहे. इंडेक्स सेम आहे का नाही. मग हे जर असं असेल तर आपण याच्या जागी काय लिहू शकतो तर = बेस सेम असेल तो एकदाच लिहायचा असतो आणि त्यांचं जर मल्टिप्लिकेशन असेल तर जो इंडेक्स आहे का त्यांची काय करायची ॲडिशन. m प्लस काय होणार आहे n. लक्षात येईल का. फॉर एक्झाम्पल इकडे मी सर त्याचे काय घेतो इथं एक्झाम्पल्स घेतो. फॉर एक्झाम्पल इथं मी घेतो की 10⁵ इंटू 10⁵ काय आन्सर होईल बरं याचं 10⁵ प्लस म्हणजेच 10⁸ बरोबर का नाही. किती होणार आहे 10⁸. बेस सेम असेल मल्टिप्लिकेशन असेल तर त्यांच्या इंडेक्सची काय होती ॲडिशन. लक्षात आलं फर्स्ट रूल. ओके सेकंड रूल. हो आपण 5+3 करतो म्हणजे m+n काय हे काय m+n काय होणार नाही ना मध्ये m+n च ना अलग लक्षात. बरं एक लक्ष द्या अजून. जर आपल्याला सेकंड रूल आहे जर बेस सेम आहे त्यांच्याला इंडेक्स मात्र काय बरं वेगवेगळे
आणि दोघांचा अतिथं काय बरं डिव्हिजन, दोघांचं काय भागाकार आहे. तर काय लिहायचं असतं, बेस ॲज इट इज लिहायचा असतो, बेसमध्ये काही चेंज होत नाही. बट मल्टिप्लिकेशन असेल तर ॲडिशन करायची आणि डिवाइड जर असेल, डिव्हिजन जर असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन करायची. काय करायची, सबट्रॅक्शन. मल्टिप्लिकेशन असेल तर काय करायचं, ॲडिशन. डिव्हिजन असेल तर काय करायचं, सबट्रॅक्शन. फॉर एक्झाम्पल 10⁵ डिवाइड बाय 10⁵. किती होणार आहे बरं, 10⁵. दोघांची काय होणार आता, सबट्रॅक्शन. 5 - 3 म्हणजेच किती होणार, 10⁵2. आलं का लक्षात. नक्की. हे कधी इम्पॉसिबल आहे फक्त बेस सेम असेल तर, आणि बेस सेम असतातच जनरली. त्यानंतर एक लक्ष द्या. थर्ड, सपोज इन ब्रॅकेट जर तुम्हाला काय दिलं, सपोज इन ब्रॅकेट A × B आणि रेश टू काय दिलं आहे बरं, यम. म्हणजेच काय बघा, इथं बेस दोन्ही पण काय रे वेगवेगळे. बघ दोघांचा पण इंडेक्स काय बरं सेम आहे, आणि तो सेम असेल तर आपण काय करू शकतो, ते इंडिपेंडेंट स्वतंत्र लिहू शकतो. म्हणजेच काय करू शकतो आपण, A⁻m इंटू मध्ये इंटू म्हणून इंटू B⁻n असं पण लिहू शकतो. लक्षात आलं का. फॉर एक्झाम्पल इन ब्रॅकेट 10 × 5�3 असं जर असेल तर आपण हे कसं लिहू शकतो बरं, 10⁵3 इंटू 5�3. म्हणजे दोघं ब्रॅकेटमध्ये एक असेल तर आपण ते काय करू शकतो, स्वतंत्र पण लिहू शकतो. लक्षात येईल का. बरं. त्यानंतर आता आपल्याला चौथा पॉईंट काय, कोणताही बेस घ्या आणि त्याचा इंडेक्स जर 0 असेल, काय म्हणतोय मी, कोणत्याही बेसचा इंडेक्स जर 0 असेल तर त्याचा आन्सर नेहमी 1 असणार आहे. किती असणार आहे, नेहमी 1 असेल. लक्षात आलं काय बोललो मी, काय बोललो. हां नाही मी काय बोललो ते सांग ना. अरे लक्ष दे ना बावळाट. काय त्याच्या का बाजू पप्पे घेतो का त्याच्या आता ना, आलं कुठलं इथं काय म्हटलं मी, म्हणजे मी अजून घाण बोललो ना याच्यापेक्षा. हे एकदम चांगलं होतं. तुला अजून अंदाज आहे का नाही माझा माहीत नाही, माझा अंदाज आहे का तुला काय. हां मग आता लक्ष दे. अजून तुम्हाला अंदाजच नाही माझा काय आहे तो अजून. तुम्हाला आत्ताशी सर एकदम मस्त वाटतं ते, पुढे गेलं कर. इथं बघा काय, एचा रेश टू किती आहे 0. कोणाचा पण इंडेक्स 0 असेल तर ॲन्सर नेहमी काय असणार आहे 1. फॉर एक्झाम्पल 10⁵0 असेल तर ॲन्सर किती राहील 1 असेल. किती असेल 1. 12⁵0 ॲन्सर किती असेल, रेश टू कधी पण 0 असेल ॲन्सर काय राहणार आहे 1 राहणार आहे. नेक्स्ट 5 A⁻1 म्हणजे कोणत्याही बेसचा रेश टू किती असेल 1 असेल तर त्याचा ॲन्सर नेहमी तीच संख्या असते, म्हणजे हेच असणार. फॉर एक्झाम्पल 10⁻1 ॲन्सर काय राहणार आहे 10. 12⁻1 ॲन्सर किती राहणार आहे 12. लक्षात आलं सरांच्या नक्की एकदम. नेक्स्ट 6 वाला 1/A⁻m असेल. 1/A⁻ काय असेल -1. तो जो आता हा डिवाइडला आहे ना, म्हणजे हा कुठे आहे बरं डिनॉमिनेटरला आहे ना, तर डिनॉमिनेटरचा जर नंबर न्यूमिनेटरला जर आला तर तो मायनसचा प्लस होतो. काय होतो मायनसचा प्लस. म्हणजे याच्याऐवजी आपण काय लिहू शकतो A⁻m. डिनॉमिनेटरला होता ना, तर न्यूमिनेटरला येताना किंवा डिनॉमिनेटरचा न्यूमिनेटरला जाताना किंवा न्यूमिनेटरचा डिनॉमिनेटरला जाताना प्लसचा मायनस आणि मायनसचा काय होतो प्लस. मग हा मायनस आहे, वरती गेल्यावर काय झाला प्लस. हा जर प्लस असता तर इथं काय आला असता मायनस. लक्षात येईल का. फॉर एक्झाम्पल 1/10⁻⁻5 हा काय होणार इकडे आल्यावरती, आता काय होणार आहे 10⁻5. लक्षात येईल का सरांच्या नक्की एकदम. ओके. अजून बरेचसे रूल आहे, एक काम कर तिथे असले. चला रूल नंबर काय आहे, सपोज 7. कोणताही बेस घ्या
त्याला रेश टू आहे, इंडेक्स आहे, आणि त्या इंडेक्सची पण एक इंडेक्स आहे. एक लक्षात आहे मी काय म्हणतो. हा बेस कोणता आहे बरं इथं आपला ए, त्याचा रेश टू किती आहे एन, आणि त्याचा पण रेश टू किती बरं. मग रेश टूचा पण रेश टू असेल तर दोघांचं मल्टिप्लिकेशन होतं, म्हणजेच काय होईल बरं ए रेश टू एन इंटू एम. लक्षात आलं का काय होईल एन इंटू एम. फॉर एक्झाम्पल मी इथंच घेतो लगेच एक्झाम्पल 10 रेश टू 2 आणि पुन्हा रेश टू किती यायचा आला 3. तर काय लिहायचं आन्सर 10 रेश टू, दोघांचं काय होणार आहे मल्टिप्लिकेशन 2 3 जा 6. किती होणार आहे 2 3 जा 6. लक्षात आलं की मी काय बोललो. नेक्स्ट 8 नंबरच m अपॉन n रेश टू जर a असेल म्हणजे बेस आहे, बेस काय इथं m आणि बेस काय इथं n, त्यांचा एकत्रित आपल्याला इंडेक्स दिला आहे, किती दिला आहे a. तर आपण ते काय करू शकतो स्वतंत्र लिहू शकतो, म्हणजेच इजिकल जसं इथं कुठेतरी लिहिलं होतं आपण तसं इथं पण आहे. मग काय होणार इथं m रेश टू a अपॉन n रेश टू a. लक्षात आलं काय स्वतंत्र लिहू शकतो. म्हणजेच एक्झाम्पल म्हणून मी असं म्हणू शकतो इथं काय होणार इथं 10 बाय 70 रेश टू काय सपोज इथं 5. तर इथं काय होईल आन्सर 10 रेश टू 5 अपॉन 17 रेश टू. लक्षात आलं सरांच्या नक्की इथं काय अडचण राहील हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. बेसिक माहिती पाहिजे कळेल. हे फास्टमध्ये लिहून घ्या एकदम.